नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। बाराहाळी येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, शिवसंग्राम महायुती लोकसभा उमेदवार नांदेड प्रतापराव पाटील चिखलीकर यांची जाहीर प्रचार सभा सरस्वती माध्यमिक शाळा बाराहाळी दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी संपन्न झाली। यावेळी सभेला उपस्थित महायुतीचे प्रचार सभेचे अध्यक्ष मुखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार तुषार राठोड, माजी आमदार अविनाश घाटे, बालाजी पाटील आंबुलगेकर, कृषी उत्पन्न बाजार सभापती मुखेड स्वप्नील चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील दापकेकर, व्यंकट लोहबंदे, डॉक्टर रणजित काळे, नंदकुमार मडगुळवार, संतोष बोंडेलवाड, गौतम काळे, सुभाष गजलवाड, खुशाल पाटील, बालाजी पाटील सकनूरकर, बाराहाळीतील स्थानिक बीजेपी कार्यकर्ते शेखर देशमुख, शहाजी देशमुख, सकाराम गुरुजी, व्यंकट सावकार महाजन, बालाजी सावकार सोमवार, अभिजित महाजन, सिंधुदेव महाराज, पांडू सावकार महाजन, अनेक बीजेपीचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी लोकप्रिय आमदार तुषार राठोड म्हणाले की मोदी है तो मुमकिन है, अब की बार 400 के पार असे म्हणत महायुतीचे नांदेड लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून द्या असे म्हणत बाराहाळी दापका सर्कलमधील ग्रामीण भागातून असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी संबोधित केले। ज्या काँग्रेसचे पूर्वी 400 लोक जिंकायचे, त्यांची अवस्था आता अशी आहे की सभागृहामध्ये त्यांचे फक्त 40 माणसं आहेत। आणि उद्याची निवडणूक झाल्यानंतर मी तुम्हाला दाव्याने सांगतो 25 पेक्षा अधिक खासदार आता काँग्रेसच्या देशामध्ये जिंकू शकणार नाही। त्यामुळं उद्या इथं सभा होतील, अनेक माणसं आपल्याला या ठिकाणी जातीपातीवरून भावनिक करून आपल्याला विभागण्याचा प्रयत्न करतील, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो त्या माणसाकडे तुम्हाला द्यायला काही नाही। जी माणसं सरकार स्थापन करू शकत नाही, जी सत्तेमध्ये येऊ शकत नाही, ती गोरगरिबांचं भलं करू शकत नाही, ते आपला कुठलाही विकास। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाड सोबत नांदेड प्रतिनिधी प्रताप देवरे। अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।